नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना अखिल भारतीय नवयुग वाल्मिकी संघटनेच्या नाशिक महानगर शाखेने पाठिंबा जाहीर करून पाठिंब्याचे पत्र खासदार गोडसे यांना सुपूर्द केले। समाजाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली। यावेळी नवयुग वाल्मिकी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले आणि पाठिंब्याचे पत्र दिले। अखिल भारतीय नवयुग वाल्मिकी समाजाचे प्रदेश अध्यक्ष महेश कुमार ढकोलिया यांनी पाठिंब्याबाबत मनोगत व्यक्त केले। अखिल भारतीय वाल्मिकी संघाच्या वतीने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआयचे लोकप्रिय उमेदवार हेमंतजी अप्पा गोडसे यांच्या समर्थनार्थ प्रचंड मताने निवडून यावं याच्यासाठी अखिल भारतीय संघाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू अशी अपेक्षा व्यक्त करतो। या कार्यक्रमात विजय बेहनवाल, बाबास ग्रुपचे अनुज बौद्ध, नामदेव गोयल, गणेश सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्या हाती भगवा झेंडा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। खासदार हेमंत गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले। जो काही पाठिंबा या ठिकाणी जाहीर केला तर मी आपला मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो। निश्चितच तुम्ही जो काही विश्वास माझ्यावरती टाकला तर तो विश्वासाचा जोपासण्याचं काम आपण प्रामाणिकपणे करायची ग्वाही या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे मिळून या ठिकाणी आपल्या परिचित असलेल्या सगळ्याच जे काही आपले नातेवाईक असतील, सर्व मित्रपरिवार असेल, अशा सर्वांशी संवाद साधून धनुष्यबाणाचा प्रचार प्रसार आपण सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। व येत्या 29 तारखेला उद्धव साहेबांचे, मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी येत्या 29 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्याला पुन्हा एकदा या नाशिककरांच्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। सूर्यकांत लवटे यांनी नवयुग वाल्मिकी समाजाचे आभार मानले। नवयुग संघ या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, वाल्मिक समाजाच्या वतीनं या ठिकाणी हेमंत अप्पाला या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी त्यांना वाल्मिक समाजाच्या वतीनं व त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला। निश्चित आपण बघितलं असेल का मागच्या 2014ला सुद्धा वाल्मिक समाजाने पाठिंबा दिला होता आणि त्यांनी मनापासून आपलं हेमंत अप्पांचं काम केलं होतं। या टायमाला सुद्धा ते आपलं सगळं तन मन धन लावून या ठिकाणी काम करतो अशी अपेक्षा पाळतो आणि आपल्या एका मताने आपले खासदार आणि होणारे खासदार आत्ता आहे आणि होणार बी आहे ते आपल्या एकमताने निवडून येणार आहे। आपण याची काळजी घ्यावी। आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांना सगळ्यांना आपण त्यांच्याकडे जावा, त्यांना सांगावा तर आपण या टायमाला धनुष्यबाणाला मतदान करावा अशी विनंती करतो आणि वाल्मिक समाजाचा शिवसेना पक्षाच्या वतीनं, हेमंत अप्पाच्या वतीनं व सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आभार मानतो। आपलं सहकार्य शिवसेनेला असंच राहावं अशी आपल्याकडून अपेक्षा पाळतो आणि थांबतो। जय हिंद, जय वाल्मिकी। या प्रसंगी नगरसेवक सूर्यकांत लवटे, नगरसेविका कोमल मेहरोलिया, प्रदेश उपाध्यक्ष महेश कुमार ढकोलिया, लखन बेहनवाल, आकाश बौद्ध, दीपक जिनवाल, मोनू खेरवाल, स्वप्नील चव्हाण, अनिश पुंड, दीपक चव्हाण, आशिष खुडे, विकी मचल, विकी पारचे, शंकर चावरिया, रोहित सौदागर, सागर लखन, सचिन ढकोलिया, अंकुश बेत, राकेश टाक, मनीष राठोड, अक्षय आव्हाड, दिनेश ढकोलिया, सोनू सौदे, प्रदेश सरचिटणीस रामनिवास बेत, प्रदेश संघटन मंत्री सुरेंद्र मेहरोलिया, महेश सौदे, मोहनपाल चटोले, संजय राठोड, नितीन चिडे, नितीन खरजुल, स्वप्नील आवटे, योगेश देशमुख आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड।